नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा विषय आपला तिळाचा। ठीक आहे, तर तीळ का वाढत नाही सगळ्यात मोठी समस्या आहे शेतकऱ्यांसमोर। तर आजची तारीख आहे मित्रांनो 19 मार्च आणि तुम्हाला मी सर्वप्रथम तिळाचा प्लॉट दाखवतो बघा। तर हा जो मित्रांनो तिळाचा प्लॉट आहे। ठीक आहे, तर या तिळाच्या प्लॉटला जे जवळपास आज 28 ते 1 महिना 30 दिवस जे आहे प्रमाणात झालेले आहे। ठीक आहे, तर त्या प्रमाणात तुम्हाला जे या तिळाची वाढ इथे दिसत नाही आहे, वाढ खुंटलेली आहे। तर त्याला कारण एकच आहे मित्रांनो, जे शेतकऱ्यांना सहसा जाणवत नाही। ठीक आहे, कारण शेतकरी जे आहे हे प्लॉटमध्ये येत नाही, नक्की समस्या काय आहे ते बघत नाही। तर मित्रांनो इथे समस्या एकच आहे, तुम्हाला मी एकदम शॉर्टकटमध्ये सांगतो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण याचे रिझल्ट तुम्हाला 101% 1000% तुम्हाला इथे येणारच आहे। ठीक आहे, तुम्हाला एक अशी फवारणी सांगणार आहे ज्या फवारणीने तुमचा जो तिळावरचा रोग आहे तो पूर्ण प्रकारे खतम होऊन जाणार आणि तुमच्या तिळाची जी ग्रोथ आहे एकदम जलद गतीने जबरदस्तरीत्या तुमची इथे तिळाची ग्रोथ ही कंटिन्यू होणार आहे। आणि इथे नक्कीच प्लॉटसुद्धा शेवटी समोरून कमी कालावधीत जो आहे हा संपुष्टात येणार आहे। त्यामुळे उत्पन्नसुद्धा चांगला लवकर उत्पन्नसुद्धा इथे चांगल्या रीतीने तुम्हाला इथे होणार आहे। ठीक आहे, कारण इथे नुकसान न करता, कारण पूर्ण ताकद जी आहे, पूर्ण जमिनीतली ताकद, पूर्ण खताची ताकद जी आहे पूर्ण प्रकारे सध्या हा रोग खात आहे। तर मित्रांनो ह्या त्याला गोष्टी आपल्या हातामध्ये जे काही रोग आहे तो पण मित्रांनो सोल्युशन तुम्हाला मी सांगतो। इथे बघा, तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये यायचं आहे आणि प्लॉटमध्ये येऊन जे असे तिळाचे झाडं जे तुम्हाला असे हालून बघायचे आहे बघा। ठीक आहे, तुम्ही इथे हालून बघितल्यावर तुम्हाला जे आहे जरी तुम्ही फवारणी घेतली असेल तरी, कारण तुमची फवारणीसुद्धा चुकू शकते कोणाच्या चुकीच्या मार्गदर्शनाने, पण तुम्हाला मी जी फवारणी सांगणार आहे नक्की ती फवारणी इथे यावर घ्या, तुमच्या तिळावर घ्या आणि रिझल्ट जे आहे तुमचं 1000% तुमचा रिझल्ट तुम्ही घेऊ शकता। ठीक आहे, तर बघा इथे जे आहे सध्या इथे मला प्रॉब्लेम काय जाणवत आहे बघा, इथे जे आहे हे बघा पूर्ण पानं जे आहे कतरलेले आहे। ठीक आहे, त्यानंतर पूर्ण प्रकारे यावर ज्या पांढरी माशी आहे, इथे तुम्ही हलकासा झाड आलो तुम्ही पांढरी माशी आणि जे काही किडे तुम्हाला इथे बघायला मिळणार। ठीक आहे, किंवा तुम्ही अशा पानाच्या मागे सुद्धा तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला इथे पांढरी माशी ही नक्कीच इथे मिळणार आहे। तर विषय काय पांढऱ्या माशीचा, पांढऱ्या माशीमुळे पूर्ण रसशोषी किडे असल्यामुळे पूर्ण ताकद जे आहे हे झाडावरची खात आहे आणि जे काही इथे डॅमेज करत आहे झाडाच्या शेंड्याला बघा, झाडाच्या शेंड्यासुद्धा डॅमेज करतात। त्यामुळे पानं कवळं न राहत असल्यामुळे किंवा इथे अन्न बनण्याची प्रक्रिया कमी म्हणजे थोडी फास्ट नाही होत आहे। ठीक आहे, त्यामुळे ज्या झाडाची इथे ग्रोथ होत नाही। तर नक्कीच तुम्हाला इथे फवारणी काय घ्यायची तुम्हाला मी सांगतो। तर मित्रांनो इथे तुम्ही घेऊ शकता इमिडाक्लोरोपिड। ठीक आहे, पहिली फवारणी असेल तर इमिडाक्लोरोपिड 17.8% तुम्हाला इथे घ्यायचं आहे 10 ml, सोबत तुम्हाला घ्यायचं आहे ॲसाटामाप्राइड 15 ग्रॅम। ठीक आहे, कारण यावेळेस जे आहे तसं 10 ग्रॅमचा डोस राहते, पण जास्त पांढरी माशी असल्यामुळे तुम्हाला इथे प्रमाण घ्यायचं आहे 15 ग्रॅम। ठीक आहे, ही फवारणी तुम्हाला अशी प्लेन इथे घ्यायची आहे, सोबत याच्यात तुम्ही काही नाही घेतलं तरी चालेल। ठीक आहे, शेवटी भलाई तुम्ही 100 ग्रॅम युरिया यामध्ये टाकू शकता आणि याचे रिझल्ट मित्रांनो खूप जबरदस्त असे रिझल्ट येणार आणि तुमच्या तिळाची जी आहे खूप चांगली इथे वाढ होणार आहे। ठीक आहे, जर या रोग जास्त असल्यामुळे पहिल्या या फवारणी जर थोडा कंट्रोलमध्ये नाही आला किंवा 100% कंट्रोलमध्ये नाही आला तर दुसरी फवारणी तुम्ही लगेच 4 दिवसांनी 3 दिवसांनी तुम्ही ते करू शकता, 3 ते 4 दिवसांनी। तर तुम्ही तिथे घ्यायचं तुम्हाला बघा इमिडाक्लोरोपिडच्या जागी थायमिथॉक्झॉन 5% EC फॉर्ममध्ये त्याचं प्रमाण घ्यायचं तुम्हाला 10 ग्रॅम। ठीक आहे, सोबत अजून तुम्हाला ॲसाटामाप्राइड 15 ग्रॅम तुम्हाला घ्यायचं आहे। ठीक आहे, ह्या फवारण्या जर तुम्ही 2 घेतल्या तर नक्कीच इथे 100% रिझल्ट तुम्हाला इथे येणार आहे आणि तुमच्या तिळाची वाढ इतकी जबरदस्तरीत्या होणार आहे की तुम्हाला 8 दिवसामध्ये तुमचा प्लॉट ओळखायला सुद्धा येणार आहे। ठीक आहे, तर मित्रांनो नक्कीच जे आहे ही फवारणी करा आणि चांगलं उत्पन्न मिळावं अशीच आशा करतो आणि जेणेकरून प्लॉटसुद्धा जे आहे लवकर आपला जे आहे हार्वेस्टिंगला येणार आहे, कारण सोमवारची सुद्धा आपल्याला कामं जे मशागतचे कामं असतात ते आपल्याला करायचे असतात। ठीक आहे, तर मित्रांनो माहिती कशी नक्की सांगा, अशाच प्रॅक्टिकल माहिती आहे चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या। ठीक आहे, व्हिडिओला नक्की शेअर करा। मित्रांनो भेटूया, धन्यवाद।